हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. तर सकाळचा जो ब्लॉग येतो माझा तो का आला नाही, कारण मोबाईलला काल प्रॉब्लेम झालेला. माझा मोबाईल अचानक बंद पडला, त्याच्यामुळं माझे सगळे व्हिडिओ होते, बाकीचे सगळे ॲप होते, ते सगळे गेले. मला परत रिटर्न घ्यावं लागलं सगळं. आणि खूप मी काल डिप्रेशनमध्ये होते, कारण ह्या गोष्टी अशा माझ्यासोबत झाल्या. आणि यूट्यूबचं चॅनल असल्यामुळे मला इतकं टेन्शन घ्यायला लागलं. नाही तर वेळेस मी टेन्शन नाही घेत तितकं, पण म्हटलं की इतके व्हिडिओ बनवले, तितकं मेहनत केले, एवढं मी आता तिथपर्यंत आले तर, आणि आता असं झालं. पण देवाच्या कृपेने बाकीचं सगळं गेलं, म्हणजे ॲप वगैरे सगळे गेले, यूट्यूब पण गेलं. परत रिटर्न घेतलं जीमेल, यूट्यूब वगैरे, आणि परत जो माझा जीमेल आय डी होता तो मी म्हणजे मिस्टरांनी तो टाकला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग यूट्यूबचा चॅनल पण घेतला. तर ते आलं, कारण आपला जीमेल त्याला अटॅच असल्यामुळं तो आपला जो चॅनल असतो तो, जरी आपलं मोबाईल बंद झाला, जरी काय झालं, मोबाईल फुटला वगैरे, तरी म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये आपण आपला तो जीमेल आय डी जो असतो, तो जीमेल आय डी टाकून, आपला जो पासवर्ड असतो तो टाकून आपण पुन्हा त्याच्यावर तो ओपन करू शकतो, जे आपलं यूट्यूब आहे ते. तर तसंच केलं आणि सगळं आलं. फक्त माझे जे गॅलरी होती ते सगळे गेले, फोटो होते, व्हिडिओ होते, ते सगळं गेलं. त्याच्यानंतर मला आता रिटर्न परत घ्यावं लागलं सगळं, म्हणजे इनशॉट वगैरे ते एडिटिंगचं जे ॲप आहे ते घ्यावं लागलं. तर बाकीच्या काही थंबनेल वगैरे काय बनवायचं आहे त्या गोष्टी पण सगळं मला त्या ॲप घ्यावं लागलं. तर हे असं झालं माझ्यासोबत. त्याच्यामुळं कालचं म्हणजे काहीच मी केलं नाही, व्हिडिओ पण बनवला नाही, म्हणजे इच्छाच नव्हती काहीच बनवायची. तर ही गोष्ट झाली, दुपारी झाली. त्याच्यानंतर मिस्टरांनी, म्हणजे अचानक फोन बंद झाला, ते पासवर्ड मागत होता रिकव्हरी फोन म्हणून, तर ओपनच होत नव्हतं. आम्ही पासवर्ड टाकायचा प्रयत्न केला, पण टेक्स्टचं ऑप्शनच येत नव्हतं. मग त्याच्यानंतर त्यांनी नेलं मोबाईलच्या दुकानामध्ये, आणि मग तिथं त्यांनी मोबाईलला सॉफ्टवेअर मारला, अशा गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग ते बाकीचं जे काही ॲप आहेत ते मी घेतले संध्याकाळी. त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवायला आलं नाही. तर आत्ता मी बनवेन व्हिडिओ, तो मी दुपारी टाकेन.